हे पहा, आत्ताच 11वीचे ॲडमिशन चालू झाले, तर आमच्या हॉस्टेलमध्ये पण एक 11वीची मुलगी आली होती राहायला आणि तिला घ्यायचं होतं युनिफॉर्म. तर तिला म्हटलं मग चला आता कापड बाजारात पाहून येऊ युनिफॉर्म. कापड बाजारामध्ये आम्हाला सगळे विदाऊट कपड्यांचेच दुकानं दिसत होते. मग त्याच्यानंतर बरंच शोधलं. त्यानंतर आम्हाला एक युनिफॉर्मचं दुकान भेटलं. मग तिथे गेलो, त्यांना म्हणलं ह्या कॉलेजचा युनिफॉर्म दाखवा. त्यांनी आम्हाला युनिफॉर्म तर दाखवला, पण काय माहिती आम्हाला त्या युनिफॉर्मचा कलर खूप लाईट वाटत होता. पण आता नाईलाज होतं. मग म्हणलं आता जाऊ द्या. मग घेतलं युनिफॉर्म. म्हणलं आता आलोय तर फिटिंग पण करून नेऊ, म्हणजे मग तिला डायरेक्ट उद्या घालता येईन कॉलेजला. मग काय टेलर काकाने तिचं माप वगैरे घेतलं. म्हणले 15-20 मिनिटात या. म्हणलं मग चला तोपर्यंत बाकीची शॉपिंग करू. तिला घ्यायची होती चप्पल रूममध्ये यूज करायला. मग चप्पल तर आम्ही प्रत्येक दुकानात पाहिली, पण तिला काही कोणतीच आवडली नाही. एका ठिकाणी चप्पल तर आवडली, पण त्यांनी डायरेक्ट आम्हाला तिचे 250 रुपये सांगितले. म्हणलं त्यापेक्षा डीमार्टला जाऊन 100 रुपयाची चप्पल आणता येईल, काही रूममध्येच तर वापरायची. मग आम्ही ती चप्पल न घेताच तिथून निघालो. आता बायांची इथे एवढी गर्दी पाहून म्हणलं नक्की काय चालू आहे. तर मग आला तिथे ज्वेलरीवरती आणि परफ्यूमवरती सेल लागला आहे. मग काय अर्धा तास झाला होता. मग आम्ही गेलो, ड्रेस वगैरे झाला होता फिटिंग करून. मग त्यांना पैसे दिले आणि ड्रेस घेतलो. आता ऑटो पाहिली, पण आम्हाला काही ऑटो भेटली नाही, कारण आम्ही जिथे राहतो तिथे जास्त ऑटो जात नाही. मग आल्या आता नवीन ड्रेस आणलाय, म्हणलं होतं ट्राय तर करून पाहावं लागेल. ट्राय वगैरे केला. म्हणलं आता चला आता ट्राय केलं तर लगेच पिन वगैरे करू, म्हणजे तुला डायरेक्ट उद्या सकाळी तसंच घालून जाता येईल. आता पहिल्याच वेळेस कॉलेजचं युनिफॉर्म घालायची मजा ही वेगळीच राहते. तितक्यात आमची श्रद्धाबाई मला तिने काढलेली मेहंदी दाखवायला आली.